ब्रँड ऑफ गोरसे आणि दुसऱ्या बाजूला राहुल पटेल यांना पण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि या स्पर्धेला इथून ज्या बारीक सारी गोष्टी आहेत त्या खूप पुढे घेऊन गेल्यात. पुन्हा एकदा ऑफ कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू स्लॉट वरती आला आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. MS11 ला खेळताना बघतोय आणि हेच मात्र सातत्याने क्रिकेट आपल्याला शिकवतोय. शेवटच्या षटकापर्यंत हार मानायची नाहीये. A1 पवन किनी स्टँड अँड डिलिव्हर येतो. अजून एक बिग 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 आगरी बाबती सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. षटकारासाठी आपण पाहिलं अकाउंट ओपन केलं जात आहे. हा सुद्धा ऑफकोर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि कडक शॉट त्या ठिकाणी. मात्र षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का, परंतु अजूनपर्यंत तो विकेट सापडत नाहीये. सर्च ऑफ विकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा आधीच मन बनवलं होतं. मिस टाइम स्ट्रोक तर आहे, परंतु क्लिअर शिक आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक A1 पवन केनी. नक्कीच खेळाडूंना इथून प्रोत्साहन देण्याचं काम करतायत ते दोन्ही व्यक्तिमत्व. पवनच्या बॅट मधून हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने ज्याची ख्याती आहे तेच जयराज तनू. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल, पहिलाच फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय, फेकून दिलाय. आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून या षटकारासाठी सुद्धा तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. A1 पवन किनीची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे. स्पर्धेमध्ये लागले गेले ते दोन दिग्गज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजून एक फुलटा चेंडू त्याला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. येतोय हा आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा. बिग हिट आणि अर्थातच प्रयत्न झालेत आणि दुसरी अर्थातच हाफ सेंचुरी आजच्या दिवसामधली ग्रँड फिनाले मधली पहिली आणि अर्थातच अभिवादन करायचं A1 पवन किनी. आपण हाफ सेंचुरी आपण पाहतोय. म्हणूनच म्हटलं जातं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अर्थातच पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. A1 पवन किनी, कैलाजी प्रजापती सर आणि कनकजी पामाळे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि त्यामध्ये